दाखवणार आहे, ती तुम्हाला बघायला आवडेल का? चला तर मग. ही आहे पृथ्वी. हा तो ग्रह ज्यावर आपण राहतो. आहे की नाही सुंदर? जवळून पहा तर तुम्हाला दिसेल निळ्या रंगाचे पाणी, तांबड्या आणि हिरव्या रंगाची जमीन, तर पांढऱ्या रंगाचे ढग. येथून पृथ्वी खूप छोटी दिसते. चला तर मग आणखी जवळ जाऊया. कशी वाटली तुम्हाला पृथ्वी? आता वरती पहा. आकाश किती सुंदर आहे नाही का? आजूबाजूला पहा. पृथ्वी आणि आकाश जिथे एकमेकांना भेटतात त्याला क्षितिज म्हणतात. अशी कितीतरी क्षितिजे आहेत आणि ही क्षितिजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिसतात. मित्रांनो, हाय लुना. हाय लुना. हाय लुना. हाय लुना. तुम्ही काय करताय बरं? आम्ही छान आहोत, ढगांसोबत खेळतोय. तुला पण खेळायचंय? मला ट्रेन दिसते आणि तिकडे ड्रॅगन. मला कोंबडी दिसते. हो, एक मोठी कोंबडी. तुम्ही पाहिलं मित्रांनो, कधी कधी ढग कापसासारखे पांढरे दिसतात, तारेभर होतात. त्यामुळे थंडावा पसरतो आणि मग पाऊस येतो. तुम्ही ढगांचा गडगडाट ऐकला? तिकडे चमकणारी वीज पाहिली? आपण हे सगळं बरोबर, तो आहे सूर्य. आपल्या प्रयोगशाळेतील सूर्याला तुम्ही पाहू शकता, पण बाहेर गेल्यावर आकाशातील सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नका. ते तुमच्या डोळ्यांना हानिकारक ठरू शकते. सूर्य रोज स्वतःभोवती फिरत असते. या हालचालीस भ्रमण असे म्हणतात. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास म्हणजेच एक दिवस लागतो. पृथ्वीच्या या हालचालीमुळे सूर्य पुढे जाण्याचा भास होतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता वर्तुळाकार रेषेत सूर्याभोवती देखील फिरत असते. या हालचालीला परिक्रमा असे म्हणतात. पृथ्वी परिक्रमा करीत असलेल्या मार्गाला कक्षा असे म्हणतात. एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला साधारण 365 दिवस लागतात. पृथ्वी परिक्रमा करत असताना झुकलेली असल्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध हा नेहमीच उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो आणि हेच आपल्या ऋतूंचे रहस्य आहे. परिक्रमा करणाऱ्या पृथ्वीला लक्षपूर्वक पहा. झुकलेला भाग हा नेहमीच उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो. पृथ्वी जेव्हा परिक्रमा पूर्ण करत असते तेव्हा उत्तर गोलार्ध हा कधी सूर्याच्या जवळ तर कधी सूर्यापासून लांब असतो. जेव्हा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो तेव्हा परिक्रमा पूर्ण करतो तसा तो आपल्याला आकाशात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या आकारात दिसतो. कधी कधी दिवसा तर कधी कधी रात्री. चंद्र ही फेरी पूर्ण करत असताना सूर्यप्रकाशामुळे उदयाला येतो, ज्याला पौर्णिमा म्हणतात. आता चंद्राचा आकार पूर्वावस्थेत जातो, ज्याला म्हणतात वॅनिंग गिबस. चंद्र आता आकाराच्या 3/4 असतो. आपण आता पाहू शकतो त्याचा प्रकाश चंद्राच्या एका बाजूला पडतो तेव्हा त्याची दुसरी बाजू प्रकाशहीन असते. यालाच अमावस्या म्हणतात. मुलांनी सूर्य कसा मावळतो. आपल्याला वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे तारे दिसतात. उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताऱ्यांचा हा समूह दिसतो. हे माझ्या काही आवडत्या ताऱ्यांचे छायाचित्र. हा आहे सिग्नस.
बदलू लागतात. पृथ्वीची परिक्रमा सुरूच असते आणि आपल्याला ताऱ्यांचा हा समूह दिसतो. हा आहे टायटन द बॉल. तुम्हाला तो लाल बिंदू दिसला का? काही तारे पांढरे, काही लाल, तर काही निळसर रंगाचे असतात. पृथ्वीची परिक्रमा आता हिवाळ्यापर्यंत येते. ताऱ्यांचा हा समूह आहे जो आपल्याला रात्री दिसतो आणि आपले आकाश हे असे दिसते. हा आहे रायन द माइटी हंटर. रायनच्या खांद्याजवळ लाल तारा दिसतो, त्याला म्हणतात बिटल ज्यूज. तर पायाजवळ निळा तारा दिसून येतो, त्याला म्हणतात रायजन. हा समूह आहे शेफर्ड. पण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात ताऱ्यांचा असा एक समूह आहे जो आपल्याला नेहमीच दिसतो. यांना उत्तर गोलार्धीय तारे म्हणतात. हे समूह आहेत अर्सन मेजर व अर्सन मायनर. त्यांना बिग अँड लिटिल डीपर्स या नावाने देखील ओळखले जाते. तुम्ही यातून स्वतःचे काही चित्र किंवा गोष्टी बनवू शकता. हे म्हणजे बिंदू जोडा या खेळाप्रमाणे आहे. ती जवळचा ग्रह बुध. पृथ्वीप्रमाणे तेथे वातावरण नाही, त्यामुळे हा ग्रह दिवसा अतिउष्ण व रात्री अतिथंड असतो. हा ग्रह सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे, त्यामुळे तेथे जीवसृष्टी निर्माण होऊ शकत नाही. पुढचा ग्रह आहे शुक्र. या ग्रहाचे घन वातावरण सूर्याची उष्णता शोषून घेते, त्यामुळे हा सगळ्यात उष्ण ग्रह म्हणून गणला जातो. हा ग्रह अतिउष्ण आहे म्हणून तिथेही जीवसृष्टी उपलब्ध नाही. पृथ्वी म्हणजेच आपलं घर आणि ती सौर मालेच्या अगदी मध्यावर स्थित आहे. मंगळ हा रेड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. या ग्रहाच्या डोंगर मातीमध्ये आयर्न ऑक्साईड सापडते, ज्याला आपण रस्ट किंवा गंज म्हणून ओळखतो. मंगळाचे वातावरण अतिशय सरळ आहे, इतके की तिथे श्वास घेणे वायूपासून बनला आहे आणि याच्या वातावरणात भयंकर चक्रीवादळे चालू असतात. ग्रेट रेड स्पॉट हे सगळ्यात मोठे चक्रीवादळ या ग्रहावर आहे. हे इतके मोठे आहे की ते शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांना एकाच वेळी गिळंकृत करू शकते. हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा त्याची 5 पट लांब वर्तुळे. हा ग्रह वायूपासून बनला आहे, तर त्याची सुंदर वर्तुळाकार कडा बर्फ व खडकांपासून बनली आहे. यातील काही कण धूळ इतके लहान तर काही एका घरा एवढे मोठे आहेत.
पर हमारे आखिरी कदम कहां पर होंगे? दिसंबर 1972 दो अंतरिक्ष यात्री धातु से बनी एक छोटी सी कैप्सूल में सवार होकर पृथ्वी की ओर लौटने की तैयारी में थे। अपोलो 17 के चालक दल में चांद पर कदम रखने वाले पहले वैज्ञानिक शामिल थे। अंतरिक्ष यात्रियों का खोज कार्य 3 से ज्यादा दिन तक जारी था। उन्होंने कई प्रयोग किए और उससे पहले हुए किसी भी मिशन से ज्यादा सतह का परीक्षण किया। इसी के साथ अपोलो प्रोग्राम संपन्न हुआ और साथ ही करीब 5 लाख पुरुष और महिलाओं का 10 सालों का काम भी। अमेरिका और रूस के मुकाबले में, जिसे स्पेस रेस के नाम से जाना जाता है, मानवता ने यह साबित कर दिया कि हम चांद पर चल सकते हैं। जब अपोलो 17 के अंतरिक्ष यात्रियों ने उड़ान भरी तब कई लोगों ने यही सोचा था कि हम लोग जल्द ही लौट आएंगे, पर हम नहीं आए। अपोलो का हार्डवेयर वैसे ही पड़ा है चांद की जमीन पर, पिछले 40 सालों से अतीत के अवशेष बनकर। हम में से कईयों को स्पेस रेस अब किसी प्राचीन इतिहास जैसा होता है। कुछ लोग उसने हमें पहली बार पहाड़ों और गड्ढों की विस्तृत तस्वीरें दी, जिनसे हमें उतरने के लिए अच्छी जगह ढूंढने में मदद मिली। सर्वेयर लैंडर्स और धीरे से नीचे उतरे। रेंजर्स का तो एक ही काम था, तस्वीरें खींचना, पर सर्वेयर्स में रोबोटिक भावने तथा अन्य उपकरण थे। उन्होंने चांद किन चीजों से बना है ये ढूंढने के लिए पहली बार प्रयोग किए। उनके पश्चात हमने रोवर्स को भेजा। रूसियों ने सरफेस पर 2 लूनर कार रोवर्स उतारे, जिनका वजन एक छोटी सी कार जितना था। पृथ्वी पर तैनात इंजीनियर्स ने उन्हें कई किलोमीटर की दूरी तक रिमोट से चलाया और चांद की जमीन की तस्वीरें ली और चांद की मिट्टी का परीक्षण किया। वैज्ञानिक आज भी इन ऐतिहासिक मिशन में पाई गई जानकारी और नमूनों का अभ्यास कर रहे हैं, पर इन शुरुआत में आए मेहमानों ने हमें सिर्फ उन विभागों के बारे में बताया जिन पर वो उतरे थे। और स्पष्ट चित्र पाने के लिए हमें चांद को उसकी कक्षा से देखने की जरूरत है। नासा और यूरोपियन स्पेस एजेंसी ने चांद की परिक्रमा में अंतरिक्ष यान भेजे हैं और हाल ही में चीन, भारत और जापान ने भी भेजे हैं। परिक्रमा में इन अंतरिक्ष यानों ने चांद का मैपिंग किया है, उसकी जमीन पर मिले रसायनों का कैटलॉग बनाया है और एक जगह से दूसरी जगह होने वाले गुरुत्वाकर्षण के सूक्ष्म बदलावों का मापन किया है। चांद पर सफर करने वाला यात्री पृथ्वी से थोड़ा सा कम गुरुत्वाकर्षण महसूस करता है। आप अभी जो महसूस कर रहे हैं उसका छठा हिस्सा। चांद की गहराई से उठा भूकंप यात्री को पूरी तरह से हिला सकता है। छोटा सा चांद बड़ी पृथ्वी की परिक्रमा करता है। जब वो महीने में एक परिक्रमा
They cover the end, so it's a color of the shower.